दीपावली मिलन समारोह धूमधाम से मनाया। राष्ट्रवादी कांग्रेस अजित गट ने कार्यालय में लावणी प्रस्तुति की खबर पर बवाल। पार्टी पदाधिकारियों ने प्रेस कॉन्फ्रेंस कर किया खंडन। नागपुर में एनसीपी कार्यालय में लावणी प्रस्तुत किए जाने की खबर ने राजनीतिक हलकों में हलचल मचा दी है। कुछ इलेक्ट्रॉनिक मीडिया चैनलों और अखबारों में यह खबर प्रमुखता से प्रकाशित हुई कि नागपुर स्थित एनसीपी कार्यालय में दीपावली मिलन कार्यक्रम के दौरान लावणी प्रस्तुत की गई। इस खबर के सामने आते ही पार्टी की ग्रामीण और शहर इकाइयों ने कड़ा विरोध जताया और प्रेस कॉन्फ्रेंस कर इस खबर को पूरी तरह झूठा बताया। महिला शहर अध्यक्ष सुनीता येरने ने कहा कि हमारे विरोधियों ने राजनीतिक लाभ के लिए इस खबर को तोड़ मरोड़ कर प्रस्तुत किया है। एनसीपी का मुख्यालय कोई मनोरंजन मंच नहीं, बल्कि गंभीर राजनीतिक गतिविधियों, बैठकें और प्रेस कॉन्फ्रेंस के लिए प्रयुक्त स्थल है। उन्होंने आगे कहा कि पार्टी जल्द ही इस मामले में तथ्यों सहित स्पष्टीकरण देगी, ताकि जनता और कार्यकर्ताओं के मन में किसी तरह की भ्रांति न रहे। ग्रामीण अध्यक्ष सहित अन्य महिला पदाधिकारियों ने भी मीडिया की भ्रामक रिपोर्टिंग पर नाराजगी जताई और इसे पार्टी की छवि धूमिल करने की साजिश बताया। एनसीपी ने मीडिया से अपील की है कि बिना सत्यापन के इस प्रकार की खबरें प्रसारित न करें, क्योंकि इससे जनता में भ्रम फैलता है और पार्टी कार्यकर्ताओं की भावनाएं आहत होती है। नमस्कार। आज जी पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे महिलांनी। एका महिलांवर जे मीडिया प्रसारांच्या यांनी जे लावलेले जे ठुमके ठामके जे उल्लेख जे होतं ते चुकीचं होतं, त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली। जो आम्ही पक्ष कार्यालयामध्ये जो आम्ही कार्यक्रम घेतला तो एक दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता, एक फॅमिली गेट टुगेदर होतं। त्याच्यामध्ये जी लावणी दाखवण्यात आली ते फार गलत होती। तो लावणीचा कार्यक्रम नव्हता, तो एक आपल्या सगळ्या पक्ष कार्यालयामध्ये आम्ही सगळं एकत्रित व्हावं, एक गेट टुगेदर व्हावं। प्रत्येकांना काम असतात, हे असतं, फक्त दिवाळी सारखा एक सण असतो की 365 दिवसातून एकच दिवस असतं दिवाळी सारखं सण। तेव्हा एक दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता आणि तेच जे दाखवण्यात आलंय ते गलत आहे, त्याच्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे। महिला ग्रामीण अध्यक्ष ने कहा कि हमने दीपावली मिलन समारोह किया था। हाँ, हमने ऑफिस के अंदर यह प्रोग्राम किया, मगर इस मामले में जिस प्रकार से राजनीति हो रही है वह अच्छी नहीं है। क्या यह अधिकार हम महिलाओं के लिए नहीं है? आज महिलाएं पुरुषों का कंधे से कंधा मिलाकर साथ चल रही है। सरकार भी महिलाओं को आगे बढ़ा रही है। हमारी पार्टी का उद्देश्य है हमारी महिलाएं आगे आए, अच्छे कार्य करें। हमने पार्टी की गरिमा का ध्यान करते हुए यह कार्यक्रम रखा है। माझं नाव करिश्मा नितीन सुटे, मी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहे। आणि आजचा जो आपण मीडिया जो प्रस्ताव मांडलेला आहे तो त्याच्यासाठी आहे की आम्ही मिलन समारोह, दिवाळी मिलन समारोह कार्यक्रम आयोजित केला होता पक्ष कार्यालयामध्ये। तो एक पक्ष कार्यालयामध्ये फक्त मिलन आणि आपले खुशीचा उत्साह म्हणून आम्ही प्रोग्राम आयोजित केला होता, पण त्यामध्ये महिला होत्या ज्यांच्यामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटीज होती। त्यांना वाटलं की आपण कुठेतरी प्रेझेंट करावं आणि ती त्यांच्यामध्ये कला होती। त्यांना जे आमच्या सोबतच्या होत्या एक उत्साह असते ना की आपल्या पक्षामध्ये व एक जे ऍक्टर्स पद्धतीची तीची त्यांच्यामध्ये तो टॅलेंट होता आणि आपल्याला असं वाटलं की आपण कुठेतरी त्यांना प्रेझेंट केलेलं पाहिजे। तेच त्यांनी प्रेझेंट करून एक उत्साह निर्मित केला तिथे। त्याचा या पद्धतीने गैरवापर होईल हे आम्हालाही कुणाला माहिती नव्हतं की आपल्यातच कोणीतरी आपलाच व्यक्ती असून तो विरोधक बनेल, हे आम्हाला पण याची अपेक्षाही नव्हती। आणि या पद्धतीने एका महिला आज जो आम्ही इतक्या महिला आलो आणि तुमचा जो प्रश्न होता की तुमचे अध्यक्ष साहेब का बरं आले, इथे अध्यक्ष साहेबांचा पुरुषांचा प्रश्न नव्हता ना, प्रश्न आमच्या महिलांचा होता। त्यामुळे आम्ही इथे आलो की आज जेव्हा एका महिलावरती इतके आरोप येऊ शकते, कारण की आम्ही राष्ट्रवादीचे पक्षातले कार्यकर्ते लोक आहे आणि आम्ही प्रत्येक महिलेला न्याय मिळावा, अत्याचारपासून प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही म्हणजे सगळ्यांना सपोर्ट करत आहोत। तर मग त्या गोष्टी कुठेतरी आपण साईडला ठेवून एक पक्ष कार्यालयामध्ये एक फक्त चूक ही झाली की आम्ही डान्स केला। त्याच्यासाठी जर आपलं इतकं सगळं त्याचा गैरफायदा जर विरोधक घेत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे, कारण की त्या विरोधकांना हेही कळलं पाहिजे की ते जरी कुठल्या पक्षाचे असेल, कुठल्या पार्टीचे असेल, आम्ही जरी असेल, पण हा जो राजकारण आहे ना तो राजकारण राजकारणासारखा करावा। एका महिलेसोबत राजकारण करण्यात काही अर्थ नाही। पार्टी में सबसे आगे रहने वाली माधुरी वैभव पालीवाल ने कहा
कि आज हमारी पार्टी शहर में अच्छा कार्यक्रम कर रही है। कुछ लोगों को अच्छा नहीं लग रहा है। हमारे शहर अध्यक्ष ने हम सब महिलाओं का फूल गुच्छ देकर स्वागत किया, मगर यह कार्यक्रम में हमने सभी ने गाना गाया, एक दूसरे से मिले। यह दिवाली मिलन था। विरोधियों को अच्छा नहीं लग रहा। चुनाव आ रहे हैं, पार्टी आगे बढ़ रही है। बस पार्टी को कमजोर किस प्रकार से किया जाए, ये विरोधियों ने सब करवाया है। आगे हम उनका नाम उजागर करेंगे। पत्रकार परिषद घेण्याचा हाच उद्देश होता राष्ट्रवादी कार्यालयाच्या। आमचे अध्यक्ष अनिल अहिरकर सरांनी म्हटलं की आज महिला अध्यक्ष माधुरताई पालीवाल तुम्ही आज महिला अध्यक्ष, आज हा जी पत्रकार परिषद होते याचं खंडन करण्याचा उद्देश का की राष्ट्रवादी कार्यालयामध्ये जो दिवाळी मिलनच्या निमित्त जो कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये वेगवेगळ्या महिलांनी आपलं सादरीकरण केलं आणि जे नृत्य ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं, नृत्य केले हे आम्ही मान्यच करतो। अवधानाने त्या कार्यालयात नाही व्हायला पाहिजे, पण कधी आता काय असतं दिवाळी मिलन हा स्नेह आणि सगळ्यांचा आनंदाचा तो वेळ होता आणि तिथे पक्षाला न घेता स्वतःसाठी काहीतरी बोलायचं होतं। सगळ्यांना वाटलं की आता ह्या राजकीय धावपळीच्या जीवनातून एखादा दिवाळी मिलन म्हणून स्नेह कार्यक्रम आपण आयोजित करूया असं सगळं महिला पदाधिकाऱ्यांना वाटलं, अध्यक्षांना वाटलं, म्हणून तो कार्यक्रम आयोजित केला। अवधानाने आमच्या त्या ताई म्हणाल्या की ताई मला अवॉर्ड मिळाला नृत्यामध्ये महिला क्वीन म्हणून, मला खूप चांगली लावणी येते। आम्हाला या कल्पनाही नव्हती की कुठून तरी आमचे विरोधक किंवा आमच्या एखाद्या व्यक्ती त्या पद्धतीने व्हिडिओ तो व्हायरल करेल। आम्हाला असं वाटलं आपल्या परिवारातले एक सदस्य त्याला नृत्य छान करता येते ताई तुम्ही करावं, म्हणून आम्ही तो नृत्याचं त्यांना परवानगी दिली आणि ताईने ते सादरीकरण केलं। फक्त उद्देश हाच होता की नृत्य जरी चुकीचं आहे नाही आहे हे ज्या पद्धतीने तुम्ही दाखवलं, पण महिलांचा तिथे सत्कार झाला, महिलांचा तिथे सन्मान झाला आणि अवधानाने ही घटना घडली हे न दाखवता तुम्ही फक्त दादांच्या कारकिर्दीवर तुम्ही जो ऑब्जेक्शन घेतला आहे की दादांच्या राष्ट्रवादीला कार्यालयाला जे बदनाम करण्याचं कार्य झालंय त्या चुकीच्या पद्धतीने तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। कारण की त्या आधीचा व्हिडिओ, माझा आग्रहाची विनंती आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाला की त्या आधीचा पण व्हिडिओ तुम्ही प्रसारित करा की जो दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता। याच्यासाठी आज आमच्याकडून की ते चुकीचं गैरवर्तन म्हणून नाही आहे, त्यासाठी आज महिला परिषद घेतली आणि अवधानाने जो मीडियानी म्हटलं की ताई ती जागा योग्य होती का, 100% ती जागा योग्य नव्हती। ते पक्ष कार्यालय असे आम्हाला कधी आदेश पण आले, पण दिवाळी मिलनचा हा गेट टुगेदर असल्यामुळे त्या ताईंच्या अवधानामध्ये त्यांच्या आनंदात तो सोहळ्यामध्ये ते नृत्य झालं आणि ते त्यांनी ते सादरीकरण केलं। या मागे